प्रिय मित्रांनो, आज मंगळवार 17 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी संत पॉल पहिल्या वाचनामध्ये त्याला जो संदेश देत आहे तो एका विशिष्ट हेतूने, कारण करंथीकर हे लोक निरनिराळ्या पंथातून किंवा निरनिराळ्या धर्मातून एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. परंतु त्यांची त्या काळची मूर्तीपूजा असल्या कारणाने आणि त्यांचे प्रत्येक समाजाचे विचार सगळे वेगळे असल्या कारणाने ते एक होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये जो दुजाभाव आहे आणि एकमेकाविरुद्ध ते आहेत किंवा सहजासहजी दुसऱ्या समाजातील माणसांना ते एकत्रपणे मदत करू शकत नाही. ह्या अनुषंगाने संत पॉलला असं वाटते की तुम्ही तुमचे मतभेद सगळे विसरून जा आणि तुम्ही निरनिराळ्या पंथाचे किंवा निरनिराळ्या श्रद्धेचे लोक होते हे विसरून जा आणि आता तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे. आता तुम्ही ख्रिस्तामध्ये एक आहेत आणि म्हणून ख्रिस्त हा तुमचं शरीर आहे आणि तुम्ही सगळे, आपण सगळे त्या ख्रिस्ताचे अवयव आहोत, म्हणजे त्या शरीराचे निरनिराळे भाग आहोत. मग असे हे निरनिराळे भाग एकमेकापासून दूर राहू शकत नाहीत. एवढंच काय की एक हात दुसऱ्या हाता म्हणू शकत नाही मला तुझी गरज नाही, किंवा पाय आपल्या शरीराला सांगू शकत नाही मला तुझी गरज नाही, किंवा डोळे देखील आपल्या हाताला सांगू शकत नाही की मला तुझी गरज नाही. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग एकमेकाशी संलग्न आहे आणि आपण सगळे ख्रिस्त हा जो शरीर आहे त्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून आपण एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांच्या मदतीला जाणं आणि आपलं हे संपूर्ण शरीर आपल्याला एक कसं ठेवता येईल आणि आपण कोणत्याही प्रकारे अपंग होऊ नये म्हणून प्रत्येकाने एक असा प्रयत्न करणे आवश्यक आहे हे संत पॉल सांगत आहे. आणि प्रिय मित्रांनो, आजच्या शुभ वर्तमानात देखील येशू नाईम येथील एका विधवेच्या मुलाला कसं बरे करतो त्याची गोष्ट सांगितलेली आहे. येशू हा दयाळू होता आणि जेव्हा तो आपल्या ह्या नाईमच्या प्रदेशातून जात होता त्यावेळेला त्याने एक प्रेतयात्रा पाहिली आणि त्या प्रेतयात्रेमध्ये एक बाई खूप रडत होती आणि एका माणसाची प्रेत चालू होती. त्या प्रेतयात्रेला त्याने थांबवलं, त्याने त्या तिरडीला स्पर्श केला आणि विशेषतः त्या माणसाला सांगितलं, मी तुला सांगतो उठ. आणि तो मनुष्य अचानक उठला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि नंतर त्याने त्या माणसाला येशू त्या बाईच्या हातात दिला आणि सांगितलं, बाई हा तुझा मुलगा घे. आता त्या बाईला नवल वाटलंच, पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं, कारण हा मेलेला माणूस बरा झाला आणि ते केवळ येशूमुळे आणि येशूच्या दयेमुळे, कारण येशूला त्या बाईची दया आली की आता हिचा नवरा मेलेला आहे, ही विधवा आहे, तिचा आता मुलगा देखील मरण पावला, आता तिचा असं कोण आहे म्हणून ती तशीच मरून पडेल. ह्या अनुषंगाने येशू त्या बाईला बरे करतो. प्रिय मित्रांनो, ह्यासाठी येशूला त्या कोणत्याही माणसाने विनंती केलेली नव्हती. त्याच्या शिष्याने देखील येशूला विनंती केली नव्हती आणि तरी देखील येशू स्वतःहून जातो आणि दया दाखवतो. हे तिचं श्रेष्ठत्व आहे आणि म्हणून परमेश्वर हा किती दयाळू आहे आणि करंथीकरात लोकांना तो सांगतो आहे की आपण सगळे दयाळू बनावे आणि आपल्यातील भेदभाव विसरून जावे असं तो त्यांना सांगत आहे.